तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात CA रचना रानडे मॅडम यांचं. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच मॅम फॉर कमिंग ऑन द शो. आणि आपण जे तुमच्या आमच्या मनातील क्वेश्चन्स आहेत आणि खूप लोकांनी मेल केला मला जेव्हा वेन आय अनाऊन्स द शो की एका मुलानं मला 33 प्रश्न पाठवलेत मेलवरती आणि त्याला जॉबला लागून फक्त 6 महिने झालेत आणि तो म्हणतोय कळानाच पैसे कुठे चाललेत. ओके सो आणि इट वॉज माय सेम फिलिंग नो की कमिंग इन टू न्यू सिटी. आणि असं वाटतं ना की आता माझ्या कंपनीमध्ये नवीन लोक आहेत, जसं की आपण कोणत्याही कॉलेजला नवीन गेलो की आपल्याला इम्प्रेस करायचं असतं, मग ते सेम जेंडर असो ऑपोजिट जेंडर असो, बट वी वॉन्ट टू मेक इम्प्रेशन. सो आपण त्यावरती खर्च करतो, त्यानंतर आपल्याला घरासारखं फूड त्यासाठी आपण सर्च करत असतो आणि शेवटी खूप एक्सपेंड केल्यावर करतो की घरासारखं नाहीच मिळणार आहे. सो असं करत करत 6 महिने ती घडी बसायला लागते. सो त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बरेच स्टुडंट्स आहेत, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बिझनेसमॅन आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं मी क्वेश्चन्स घेणार आहे. सो जास्त वेळ न घेता आपण पॉडकास्ट चालू करतोय. पुन्हा एकदा रचना मॅमसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. ओके, त्यात तुम्ही तो ब्रेक दिला हे चांगलं केलं, म्हणजे आता जरा एनर्जी नाही कोणी म्हणजे आता एनर्जी आलेली असेल. ऑल गुड, परफेक्ट. ओके, सो माझा पहिला प्रश्न असा आहे की देर आर सो मेनी वेज, म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी गुंतवणुकीसाठी खूप मार्ग आहेत मार्केटमध्ये, ठीक आहे. आणि एक्स्ट्रीमली सॉरी मी डिरेक्टली मुद्द्याला हात घालतो. एकदम. सो तुमचे बेस्ट पिक काय असतील किंवा गुंतवणुकीचा खरा मार्ग कोणताही एक कॉमन व्यक्ती कसा शोधू शकतो? असं म्हणतात ना, वन साईज डझंट फिट ऑल. हेच गुंतवणुकीच्या बाबतीत पण आहे. बऱ्याच जणांना वाटतं की राकेश झुंझुनवाल्यांनी इकडे गुंतवणूक केली म्हणल्यावर मी तिकडेच गुंतवणूक केली पाहिजे आणि मग माझे पैसे डबल होणार, असं कधीच नाही होऊ शकत. राईट. मी गुंतवणूक कशी चूज करायची ह्याच्यासाठी मी एक 2-4 वेळेला कमीत कमी हे उदाहरण दिलंय, पण ते उदाहरण इतकं परफेक्ट आहे ना की मी ते परत रिपीट करीन. 3 इडियट्स सिनेमा सगळ्यांनी बघितलाय? हो. त्याच्यात ते 3 कॅरेक्टर जे दाखवले आहेत, रणछोडदास छानछड एक आहे, त्याच्यानंतर एक आहे आर माधवनचा कॅरेक्टर फरहान आणि तिसरा आहे राजू. आता तो एक सीन पण दाखवलाय 3 इडियट्स मध्ये की जेव्हा व्हायरस म्हणतो की तुम्हें पता है रणछोडदास छानछड के डॅडी का इन्कम कितना है 100000. आठवतोय का तो सीन? तर आता इमॅजिन करा की रणछोडदास छानछडनी जर एवढ्या त्या 1000 एवढे इन्कम आहे, त्याच्यातले सपोज त्याने 1 लाखभर 2 लाख किंवा 10 लाख जरी क्रिप्टोमध्ये टाकून दिले, त्याला काय फरक पडणार आहे? नाही. ते क्रिप्टो 100 रुपयाचं 1 रुपयावर आलं, त्याला काय फरक पडणार आहे? नाही. आता हेच जर राजू रस्तोगीचं जे कॅरेक्टर दाखवलंय शर्मन जोशीचं, त्यांनी जर त्याच्याकडे असलेल्या 10 लाखांपैकी 9 लाख जर क्रिप्टोमध्ये घातले आणि जर तो खालती गेला तर परत उडी मारायला लागेल वरनं. मग एक्झॅक्टली करेक्ट. सो म्हणून इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणला, गुंतवणूक हा जो एक क्षेत्र आहे किंवा हा जो एक विषय आहे, तो एक उत्तर कधीच कोणालाच जाऊ नाही शकत. आणि म्हणून तुम्हाला रिस्क असेसमेंट करणं हे खूप महत्वाचं असतं की माझ्याकडे जोखीम घ्यायची क्षमता किती आहे हे मी सगळ्यात आधी बघणं महत्वाचं असतं आणि त्याच्यानुसार मी कुठला गुंतवणुकीचा पर्याय, कुठला गुंतवणुकीचा मार्ग माझ्यासाठी काय चांगला असू शकेल हे थोडंसं त्याच्यावर विचार करायला पाहिजे. सो सिंपल सांगते, एक डोक्यात लक्षात ठेवा, जिकडं जोखीम जास्ती तिकडं परतावा मिळण्याचे चान्सेस जास्ती असतात. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही इक्विटी मार्केट्समध्ये जर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायला गेला तर तिथं जोखीम जास्ती आहे का कमी आहे? जागे आहेत ना सगळे? स्टॉक मार्केटमध्ये जोखीम तुलनेने जास्तीच आहे. चला मी एक जास्ती चांगल्या पद्धतीने मांडते. मुदत ठेव म्हणजे फिक्स डिपॉझिट्स, बरोबर, ह्याच्या तुलनेत स्टॉक मार्केटमध्ये जोखीम जास्ती आहे का कमी आहे? जास्त आहे. विद्यार्थी हुशार आहे, शिक्षकाचा प्रश्न चुकला होता हे मला आता कळालं. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जर स्टॉक मार्केटमध्ये एफडीच्या तुलनेत जर जोखीम जास्ती असेल तर तिथे मला परतावा जास्ती चांगला मिळण्याची शक्यता जास्ती आहे. बरोबर. आणि एफडी मध्ये जिथं मला माहिती आहे की अरे 7% मिळणार आहे पण नक्की मिळणार आहेत, सो तिथे रिस्क कमी, परतावा कमी. सो सगळ्याचं एक मिक्सचर असलं पाहिजे. अजून एक म्हणतात ना, नेव्हर पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट, ते पण तुम्ही ठेवलं पाहिजे. की मी खूप जणांना असं ना उगाच गोड गैरसमज आहे की माझे सगळे पैसे स्टॉक मार्केटमध्ये इक्विटीजमध्येच गुंतलेले असतील का, तर अजिबात नाही. स्टॉक मार्केटमध्येही आहेत, फिक्स डिपॉझिट्समध्येही आहेत, सोन्या नाण्यांमध्ये पण आहेत, थोडंसं क्रिप्टोमध्ये पण आहे, काही रिट्समध्ये पण आहेत. किती आहेत ते अजिबात विचारू नका, पण आहेत. ओके. सो असं डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असला पाहिजे. प्रत्येकाने आपापलं एक रिस्क प्रोफाईल बघून मग गुंतवणूक केली पाहिजे. आता मी पण एक कॉमन फॅमिलीतून येतोय आणि लाईक वडील बिझनेसमॅन होते, देन मी नोकरदार आणि मी परत फ्रीलान्सर. तर
एक बघितलं ना की प्रत्येक कुटुंबात एक भर असतो एफडी करण्यावरती, Correct. म्हणजे वडिलांच्या बाजूनं, आईच्या बाजूनं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे त्या आई वडिलांना आता काय सांगाल? कारण ही जी मुलं आहेत ना ती सांगतायत आई वडिलांना की शेअर मार्केटमध्ये आहे, बट ते एफडी वरती स्टिक आहेत अजून. सो त्यांना काय संदेश आहे? त्याच्या मागे कारण आहे, त्यांची पण चूक नाहीये. जेव्हा ते यंग होते, त्यांच्या विशीत होते, तेव्हा एफडीचे रेट्स किती होते? काही अंदाज आहे? काही अंदाज? तेव्हा एफडीचे रेट सुद्धा साधारण 12 ते 15% आसपास असत. वाव. तेव्हा इन्फ्लेशनही जास्त होतं. हां. पण त्यांच्या डोक्यात काय बसलंय, 12 ते 15% एफडी मध्ये मिळतात ना, काय प्रॉब्लेम आहे? सो त्यांच्यासाठी तेव्हा काही स्टॉक मार्केटमध्ये एवढं काही क्रेज नव्हतं. आज त्यांना वाटतं अरे आपलं काही वाईट झालं का एफडी मध्ये गुंतवल्यावर, मग ह्यांना काय जातंय एफडी मध्ये इन्व्हेस्ट करायला. ती मेंटॅलिटी कॅरी फॉरवर्ड झाली. बरोबर. सो आपण आता त्यांना सांगितलं पाहिजे की मान्य आहे तुमच्याला तेवढं होतं, पण आज काय परिस्थिती आहे. बरोबर. तरी आता थोडे बहुत जरा रेट्स ॲटलिस्ट एक 60% टच करतायत. काही वर्षांपूर्वी तर अगदी 5-5.5 पर्यंत आले होते. हो. आणि ऑफकोर्स पुढील काही वर्षात ते परत खालती जाणारच आहेत. खाली जातील. 100% जाणार. त्याला इंटरेस्ट रेट म्हणजे मी फार इकॉनॉमिक्समध्ये शिरीन, तेवढं लगेच एवढा डोस नाही देणार आज. पण माझ्यावर विश्वास असेल, थोडा बहुत माझ्या ज्ञानावर थोडा विश्वास असेल, तर आय कॅन डेफिनेटली टेल कुठलाही देश जेव्हा प्रगत होत जातो तेव्हा इंटरेस्ट रेट्स कमी होत जातात. ओके. ओके. सो आता तुम्ही विचार करा, जेव्हा आपले एफडी रेट्स परत कुठल्या एका काळात जेव्हा 4-5% येतील, काय तुम्ही कसं काय सस्टेन करणार आहे? एक्झॅक्टली. तेव्हा तुम्हाला असं एखादा तरी गुंतवणुकीचा मार्ग पाहिजे जो महागाईच्या राक्षसाला बीट करू शकेल. एक्झॅक्टली. आणि दॅट इज स्टॉक मार्केट. येस. सो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवायला पाहिजेत, पण एफडी ही गुंतवणूक म्हणजे एफडी मध्ये ही गुंतवणूक करायलाच पाहिजे. सो त्याच्यासाठी एक गोष्ट सिंपल तत्व लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म मध्ये एफडीज मध्ये गुंतवायचे. ओके. लाईक पिरियड किती असावा तरी शॉर्ट टर्मचा? एक वर्षाच्या आत जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि तुम्ही जर म्हटला मी एक काम करतो स्टॉक मार्केटमध्ये टाकतो, 1 वर्षाच्या आत दुप्पट होतील आणि मग मी त्या पैशांनी माझा गोल मीट करीन, हे सगळ्यात चुकीचं फायनान्शियल प्लॅनिंग आहे. कारण 1 वर्षाच्या आत काय होईल ना तुम्हाला माहिती आहे ना, मला माहिती आहे. एक्झॅक्टली. काही जण म्हणतात मला माहिती आहे, पण खरं तर माहीत नसतं. ओके. तुम्ही असं विचार करा, पुढच्या जूनमध्ये माझ्या मुलाची फी भरायची आहे आणि मी म्हटलं एक काम करते, मी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवते, ते जे काय पैसे येतील जूनमध्ये त्याच्यातनं पोराची फी भरते, आणि जूनमध्ये काही मार्केट खालती गेलं तर मग मी शाळेत असं सांगणार जरा मार्केट वरती आलं की मग फी भरते. हे मी नाही सांगू शकत. राईट. अशा वेळेला मी फिक्स डिपॉझिटमध्ये जेव्हा पैसे गुंतवते तेव्हा मला खात्री असते की 1 जून 2025ला माझ्याकडे एवढी रक्कम असणार. तो मला मेंटल पीस जास्ती महत्वाचा असतो. बरोबर. पण माझा मुलगा जेव्हा कॉलेजमध्ये जाईल आणि त्याच्या उच्च शिक्षणासाठी जेव्हा मला पैसे लागणार आहेत, त्याच्यासाठी अजून आहे ना एक 8-10 वर्षांचा कालावधी आहे, तेव्हा मी इक्विटीमध्ये त्या गोलसाठी मी पैसे टाकू शकते. सो ना एक खूप महत्वाची गोष्ट आहे, त्याला गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग म्हणतात. तुम्ही बरेच जण म्हणतात आम्ही पैसे इकडे अमुक अमुक ठिकाणी गुंतवले, आणि मी जर त्यांनी विचारलं ना का, होते ना पैसे म्हणून गुंतवले. कुठल्या तरी एका गोलसाठी तुम्ही ते गुंतवले पाहिजे, कारण तेव्हा तुम्हाला कळतं की ओ म्हणून इक्विटीमध्ये टाकलेले. राईट. म्हणजे एफडी जी आहे ती सस्टेनेबिलिटीसाठी. करेक्ट. एफडी शॉर्ट टर्म साठी आणि सस्टेनेबिलिटी पेक्षा त्याला सेफ्टी हा म्हणजे जास्ती डेली जे आपले चालणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी. हा म्हणजे शिक्षण असो किंवा तुमचं एक मेजर जे रोल आहे तुम्हाला माहिती आहे हा पार पाडायचाच आहे. सिंपल मी असं सांगते की 1 वर्षाच्या आत येणारा तुमचा जो काही खर्च असेल त्याच्यासाठी एफडी म्हणा, आरडी म्हणा, चक्क सेव्हिंग बँकमध्ये पैसे ठेवणं म्हणा, काही हरकत नाहीये. कारण तेव्हा तुम्हाला ना हा पैसा मला रात्री सुद्धा मिळेल का हे महत्वाचं. बरोबर. सो आम्ही 3 पॅरामीटर्स म्हणतो कुठल्याही गुंतवणुकीसाठी, सेफ्टी, लिक्विडिटी, रिटर्न्स. शॉर्ट टर्म मध्ये रिटर्न्स हा क्रायटेरिया असावा का नसावा? तुम्हाला काय वाटतंय? मला एका वर्षात पैसे पाहिजेत तर मी रिटर्न्सला महत्व द्यावं, परताव्याला महत्व द्यावं, का सेफ्टीला? मला मिळणार मला कधी रात्री 12 वाजता पण मिळणार. तुम्हाला काय वाटतंय? सेफ्टी. सेफ्टीला. पण 10 वर्षांनी मला पैसा पाहिजे, तो काय मला रात्री 12ला नकोय ना, मी त्याच्यासाठी वेल प्लॅनिंग करू शकते. राईट. सो तेव्हा लॉंग टर्म साठी इक्विटी, 1 वर्षांच्या आतल्यासाठी एफडी. राईट. सो आता जर तुम्ही कधी आई वडिलांना सांगितलं की पप्पा एफडी नको, ट्रस्ट मी माय नॉलेज, तर ही रील जी येईल ना किंवा हा व्हिडिओ तो पाठवायचा पप्पांना. सो ही विल बी कन्व्हिन्स्ड. सो आम्ही दोघांनी कन्व्हिन्स केलेले तुमचा, वी मेड युअर कन्व्हिन्सिंग इझी. ठीक आहे. सो अजून एक पार्ट असतो ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंटमध्ये, तो मी बघितलेला आहे. आणि सोनं, की सोन्यामध्ये गुंतवणूक करायची. आणि अशी पण नाही की बिस्किट्स घेतील किंवा बॉन्ड पेपर्स घेतील, ते दागिने बनवतील. आणि मोस्टली आपण ते कधी घालणार आहे? वर्षातून 3 ते 4 वेळा. करेक्ट. आणि इट्स अ चान्स की त्याच्यापेक्षा भारी डिझाईन येणार आहे पुढच्या फंक्शन्सला. स्टील वी इन्व्हेस्ट इन गोल्ड. सो हे का आपलं इंडियन्स एवढं का आहे त्या गोल्डच्या बाजूला एवढं? आपण तसेच वाढलोय माझ्या मते. म्हणजे मला आठवतं की
माझी आजी पण सांगायची की जे काही पैसे असतील म्हणजे तेव्हा तर सगळ्यांकडेच एकंदर मजाच असायची की शेवटचे 5-10 दिवस कसे काढायचे हा मोठा प्रश्न. आय थिंक सगळ्यांनीच हे ऐकलं असेल की आपल्या आई म्हणजे आजी आजोबांच्या वेळेला एकच खोली त्याच्यात 15-20 जण राहणे हे खूप कॉमन होतं तेव्हा. आणि त्याच्यातनं सुद्धा अगदी काही झालं तरी 1-1 ग्रॅम अर्धा ग्रॅम पैसे साठवून तांदळाच्या डब्यात थोडे पैसे ठेवून इकडे थोडे पैसे ठेवून मग फायनली कुठल्या तरी ह्याला थोडं थोडं सोनं साठवत जायचं आणि त्याच्यातनं काहीतरी की एक बाबा अंगठी केली ती खूप मोठी अचीवमेंट असायची तेव्हा. किंवा मी माझ्या आईकडनं पण हे शिकले की थोडं थोडं नका विना सोनं घेत राहावं की हे लेटेस्ट म्हणजे त्यांनी काय होतं एक डिसिप्लिन राहते की 3.5 मुहूर्त हा जो आपण एक कॉन्सेप्ट म्हणतो की का बरं 3.5 मुहूर्त मी आधी घेतलं तर काय फरक पडणार आहे का नंतर घेतलं तर फरक पडणार आहे का त्याच्यापेक्षा ह्या 3.5 दिवसांना तरी ह्या 4 दिवसांमध्ये तरी मी नक्की सोनं घेणार. ती डिसिप्लिन बिल्ड होते इन्व्हेस्टिंगची. राईट म्हणजे हे ट्रेडिशनल मागं पण ते डिसिप्लिन बिल्डिंग त्याच्यासाठी होते. पण प्रॉब्लेम असं झाला की परत मी मगाशी सांगितलं की सोने एके सोनं दुनं सोनच परत तेव्हा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशनची कॉन्सेप्ट नव्हती आणि ती अनफॉर्च्युनेटली बऱ्याच घरांमध्ये आज सुद्धा नाही. सगळ्यांना असं वाटतं की एका ठिकाणी सोन्यात गुंतवलं की झालं संपलं. मला सांगा सोन्यामध्ये रिस्क आहे हो का नाही आहे का नाही. चोरीची मारीची तर मी म्हणत नाही. सोन्याचे भाव पडू शकतात का सोन्याचे भाव पडू शकतात. अरे वा आपण सगळे खूप जागरूक आहात मला खूप छान वाटलं. मी ना एका असेच पॉडकास्टसाठी मी दिल्लीला गेले होते आणि जेव्हा मी हाच प्रश्न ऑडियन्सला विचारत होतं की सोने का भाव गिर सकता है नाही करून सगळ्यांनी उत्तर दिलं होतं. मराठी माणूस भारी आहेच आहे क्या बात आहे. सो मध्यंतरी सोन्याचा भाव जो 60,000पर्यंत गेला होता आला ना 60,000वरनं 45,000वर आला होता. मग ज्यांनी 60,000ला गुंतवलं ते जर म्हणले की अरे बापरे आता सो सोन्यामध्ये पण व्होलॅटिलिटी आहे परत गेलं सोनं 60,000च्या आसपास. सो हे लक्षात ठेवलं पाहिजे की सोन्यात गुंतवणूक करावी का हो नक्की करावी पण सोन्यातली गुंतवणूक ही दागिन्यांमधली गुंतवणूक नसते. वळ गोट आपण जे म्हणतो ज्याला मेकिंग चार्जेस ॲज गुड ॲज 0 असतात. राईट ती सोन्याची गुंतवणूक चालेल. कारागिरी नाही पाहिजे कारण तुम्ही जेव्हा सोनं मोडायला जाता ना तेव्हा कारागिरीचे जीज थोडी तरी होणार ते मान्य आहे पण तुम्ही लेटेस्ट लेबर चार्जेस 5-7 हजार 10,000 घालव ते गेले ते परत नाही मिळत. तुम्हाला सोन्याला सोनं परत मिळेल लेबर चार्जेस काहीच परत नाही मिळत. सो सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर वळ किंवा गोट म्हणून करा पण दागिने ही सोन्यातली गुंतवणूक नाही. आणि घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना विचारून बघा की सोन्याचा भाव 60,000 झालाय विकू का हा प्रयोग करून बघा काय होतं बघा. आणि जर राहिला तर कमेंट करा मग खाली व्हिडिओला की हाय जीवन. इवन सेम गोज विथ जमीन ना की वडीलधारी लोक पण की नाही टच नाही त्या गोष्टीला. वी आर नॉट गोइंग टू सेल इट वी आर नॉट गोइंग टू सेल गोल्ड ऑल्सो. ऍब्सोल्युटली ठीक आहे. आणि आता मला हा पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला मिळाला की आपण कधी कधी आपण कोसतो ना की लाईक जेन झी मोस्टली किंवा आपली लोक की यार काय ट्रेडिशन्स आहेत काय टॅबूज आहेत पण जसं तुम्ही आता सांगितलं की 3.5 मुहूर्त आहेत. सो त्याचं प्लॅनिंगचा पण त्याच्या मागे काहीतरी अर्थ असू शकतो. लाईक देर मॅट बी सम सायन्स ऑर मॅनेजमेंट असू शकतं. अजून एक गोष्ट आणि ह्यात मी स्वतः थोडंसं पर्सनल दुःख मानणार आहे. हे माझे तरुण मित्र असतील किंवा माझं सो जॉब लागतो 21व्या वर्षी तुम्ही आपलं गाव सोडून नवीन सिटीमध्ये येता आणि यू ड्रीम फॉर अ हाऊस ॲटलिस्ट किंवा यू ड्रीम टू हॅव अ चांगला एक पगाराची नोकरी असावी. नंतर हळूहळू कोणतं आवडतं किंवा अरेंज मॅरेज तर होणारच आहे कुठेतरी जाऊन. ठीक आहे. लेट मी कम्प्लीट आय एम नॉट स्पीकिंग फॉर माय सेल्फ आय एम स्पीकिंग फॉर यू सगळ्यांसाठी बोलतोय. ठीक आहे. सो मेन मुद्द्याकडे होते आणि अचानक 25-26वर गेल्यावर कळतं की अरे अपेक्षांचं ओझं तिला पण असणार आहे आणि त्याला पण असणार आहे. नॉट बिंग जेंडर बायस बट दोघांनाही स्वतःचं घर असावं. मुलाबालांचं शाळेची फी आता फी तुम्हाला माहित असेल कितपर्यंत गेली आहे. त्यानंतर समाजामध्ये फिट बसायचं आहे वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्यामध्ये फिट बसायचे म्हणून ते अपॅरल्स त्या सगळ्या गोष्टी आणि हे अचानक 25-26मध्ये येतं. आणि मी जर आत्ता बघतोय ना की मुलांना 25च्या आधीपर्यंत प्रॉब्लेम्स काय आहेत मे बी रिलेशनशिप सॉर्टेड नाही आहेत किंवा बाकीच्या पण जो 25 नंतर आहे ना त्याला मोस्ट ऑफ फायनान्शियल गोष्टी आहेत ज्यांचं टेन्शन आहे आणि ते ऑटोमॅटिकली तो व्यक्ती सायलेंट बनून जातो कारण ते शेअर कोणासोबत करणार बिकॉज वी डोंट काय म्हणू शकतो की कम्युनिकेट नाही करत फायनान्स इझिली. चहाच्या टपरीवर आपण पॉलिटिक्स कम्युनिकेट करूया लव्ह रिलेशनशिप कम्युनिकेट करू पण फायनान्स नाही करत कारण आपल्याला असं वाटतं ना की ही कॉन्फिडेन्शियल बाजू आहे ही लपवून ठेवली पाहिजे. सो तुम्हाला असं काय वाटतं की समजा एखादा मुलगा आहे आणि त्याला वयाच्या 27व्या किंवा मुलगी आहे एखादी वयाच्या 26-27व्या वर्षापर्यंत स्वतःचं घर घ्यायचंय आणि तो 21 वर्षाचा आहे आता करंटली आणि त्याला चांगला लाईक 5 लाखाचं पॅकेज आहे आणि त्याला घर घ्यायचंय आणि त्याला चांगली लाईफ जगायचं. सो त्यानं प्लॅनिंग कसं करावं त्याला काहीच माहित नाही फायनान्स बद्दल. सगळ्यात सोपी गोष्ट आहे सीए रचना रानडे नावाचा माझा युट्यूब चॅनल.
लाईक शेअर सबस्क्राईब हिट द बेल आयकन. सो घर घ्यावं का नाही, सो हा व्हिडिओ अजून मी माझ्या मराठी चॅनलवरती करायचा आहे, पण इंग्रजी चॅनलवरती बाय ऑर रेंट अ हाऊस हा आहे ऑलरेडी. आणि मला खूप बिल्डर लोकांनी बद्दुआ दिलेले असणार आहेत आय एम शुअर. कारण मला माझे फॅन्स जे येऊन भेटतात म्हणतात माहितीये का, आम्ही असं ऑलमोस्ट ठरवलं होतं की आता उद्या जाऊन बुकिंग अमाऊंट भरायची आणि नेमका तुमचा व्हिडिओ आला. आणि मग आम्हाला जाणवलं की नाही, अजून तेवढे फायनान्सेस नाही आहेत आपले तयार की मी घर घेतलं पाहिजे. सो आम्ही थांबलोय अजून थोडं. खूप सिमिलर घरासारखं अजून एक थोडंसं हलकं डिव्हिएट करते, पण गाडी हा अजून लवकर येणारा विषय असतो, 4 व्हीलर स्पेशली. कारण घराची उडी ना अजून जास्ती मोठी असते, पण गाडीची उडी आवाक्यातली वाटत असते की अरे घर कोटभरला येईल रे, पण गाडी 6-7 लाखात येईल, ते तर मी पहिलं करून टाकतो. तर गाडी घ्यावी का नाही हा पण मी जेव्हा मराठी चॅनलवरती व्हिडिओ बनवला तेव्हा असंच मी हायवेवरनं चालले होते, एका दुसऱ्या ठिकाणी चालले होते, बोलवलं होतं मला. तर हायवेच्या एका ढाब्याच्या इथे एक नवरा बायको भेटले आणि नवरा येऊन मला अगदी असं म्हणजे फक्त पाया पडायचा राहिला होता फक्त. म्हणलं हो काय काय करताय म्हटलं. तर बायकोला गेले इतके दिवस सांगत होतो मी की कार आत्ता का घेणं चुकीचं आहे, तुमचा व्हिडिओ बघून मग शेवटी तिला पटलं की आत्ता घेतली नाही पाहिजे म्हणून. सो म्हणजे हा पण एक, सो म्हणून मी त्यांना म्हटलं की सिम्पल आहे, मग तिलाही थोडक्यात सबस्क्राईब करायला लावा, म्हणजे प्रत्येक जो जो काही व्हिडिओ येईल त्याच्यात आर्थिक साक्षर फक्त तुम्हीच नाही होणार, तर तुमच्या सौ सुद्धा आर्थिक साक्षर होतील, ते तेवढंच महत्वाचं आहे. एक इंग्लिशमधली म्हण जी मलाच असं बऱ्याच वाचनांमधून इकडनं तिकडनं मिक्स अँड मॅच, कायमसाठी लक्षात ठेवा, इट इज ऑलवेज बेटर टू बी रिच रादर दॅन टू लुक रिच. एक्झॅक्टली. खूप महत्वाचं वाक्य आहे. बघा मी पण आज असे एकदम साधे कपडे आणि मी हँग झालोय बिकॉज मी जेवढे इंटरव्ह्यू पॉडकास्ट बघितले मॅम वॉज इन ब्लेझर, आणि भाऊ मी लास्ट टाइम ब्लेझर घालून खूप वर्ष झाले, आता ढेरी आली त्यामुळे मी, सो आय वॉज लाईक नाही मला ब्लेझर घातलं पाहिजे. मॅम इथं आले, मॅम वॉज लाईक यार मी नाही ब्लेझर, आता म्हणलं मी तर तयारी केली आहे, आय हॅव टू सिट. सो हे अजम्पशन हितच नाहीये, अजम्पशन बेस्ड काय म्हणू शकतो बाईंग पण असतं. म्हणजे माझा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सांगतो तो आता नाहीये मला. सो मी पुण्यात आलो नवीन आणि मला आय डोंट नो व्हाय बट मला शॉपिंग खूप आवडते, आता खूप कमी आले. आणि मॅनिक्विनवर काय दिसलं ना की हुडी दिसली किंवा काय की मला वाटतं भाऊ हे तुला भारी दिसणार आहे, आणि मी घेतो, मी तिथं ट्राय करतो, तिथंही ओके वाटतं, कारण दुकानदार एवढा हाईप कोण करत नाही. भाऊ तू शेट लय भारी. मग आपण घरी जाऊन बघतो की अरे हे नाही एवढं चांगलं वाटत, आणि घरी गेल्यावर कळतं की अरे ते मॅनिक्विनला 6 पॅक ॲप्स आहेत, सगळे चांगले म्हणून त्याला छान वाटते, मला तसं नाहीये. सो असे बरेच फाऊल डिसिजन्स आपण घेतो समटाइम्स, नाही का, की अननेसेसरी वी विल स्पेंड मनी ऑन कम्पिटिंग याच्यात. आमच्या भागात आम्ही इसाळ म्हणतो त्याला, की जेलसी, म्हणजे शेजारच्यांना जर महिंद्रा ट्रॅक्टर घेतला तर जॉन डियर घेणार, करिश्मा घेतली की 220 घेणार, 8 तोळं केले की आमच्या म्हणणार मला 12 तोळं. सो कधी कधी जे अननेसेसरी एक्सपेंडिचर होतं जस्ट बिकॉज ऑफ आवर इमोशन्स जे खूप हाय जातात. सो इमोशन मॅनेजमेंट पण गरजेचं आहे, खूपच महत्वाचं आहे, खूप म्हणजे खूप जास्ती महत्वाचं आहे. सो माझ्या मते ना घर हा खूप पुढचा प्रश्न आहे. आपण थोडंसं घरावरनं मी गाडीवर आलोय, तर गाडीवरनं आपण अजूनच अलीकडे आलेलो आहे माझ्या मते, पण आपण आय थिंक बेबी स्टेप्स घेत जाऊयात तिकडे. अनेक वेळेला असं किती जणांचं झालंय, अगदी खरं उत्तर द्यायचंय मला, हातवरती करून खरं उत्तर द्यायचंय, असं किती एकदा तरी झालेलं आहे का तुमच्या आयुष्यात की तुम्ही अमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा, कुठली तरी ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर गेला तेव्हा वाव किती छान आहे असं वाटलं, आणि मला ह्याची किती गरज आहे असंही वाटलं, म्हणून तुम्ही बाय केला, आणि त्याच्यानंतर एकदा किंवा दोनदा वापरला असेल फार तर. असं किती जणांच्या बाबतीत घडलेलं आहे, त्यांनी दोन्ही हातवरती केले. ते सोडा तुम्ही, तिथं एक दादा बसलेत, त्यांची बहुतेक मिसेस आहे, ते नुसते असं करतात ही त्यांच्या दोन्ही हातावर जायचे राहिले, आणि इट्स हॅपनिंग राईट. असे मी किती जण बघितलेले आहेत की जस्ट त्याला आपण म्हणतो इम्पल्सिव्ह बाईंग. मला आज वाटलं मी ताबडतोब अभी सिंघम स्टाईल ते लगेचच घेऊन टाकायचं. सो ह्याच्यासाठी ना आम्ही फायनान्समध्ये काय म्हणतो, सगळ्यात पहिली गोष्ट इम्पल्सिव्ह बाईंग थांबवायचं असेल तर काय करायचं, तुम्ही क्रेडिट कार्ड डिटेल्स जे फीड करून ठेवता, तुम्ही सेव्ह केलेले आहेत तुमचे कार्ड्स, बरा किती जणांनी सेव्ह केलेले तुमचे क्रेडिट कार्ड्स किंवा डेबिट कार्ड्स किंवा वॉट एव्हर आहेत, जवळजवळ 30-40% तरी सहज आहेत, ते पहिलं जाऊन डिलीट करून टाका. नाही मी तुम्हाला सिरियसली सांगते, म्हणजे काय होतं, जेव्हा तुम्हाला बाय करायचं आहे ना तेव्हा तुम्हाला अरे यार मला उठून माझं क्रेडिट कार्ड घ्यायचंय, तो म्हणजे जेवढे बॅरियर्स तुम्ही ऍड करत जाल ना, जेवढे अडथळे तुम्ही निर्माण करत जाल ना, तेवढंच तुम्हाला कळतं की तुम्हाला खरंच हवंय का नाही हवंय, कधी डिटेल्स भरू आणि कधी करेक्ट.
त्याच्यापेक्षा ठीक आहे ना थांबूयात जरा बघू असं होतं ते. किंवा मी म्हणजे मी मुलींसाठी खास ह्याच्यावरती एक सेशन घेतलं होतं आणि त्याच्यात मी त्यांना काय सांगितलं, तुम्हाला करायचं ना शॉपिंग करा ठीक आहे, पण एकच अट आहे की तुम्ही ॲड टू कार्ट करा आणि एक आठवडा झाला की त्याच्यानंतर परत जायचं, मग रिव्ह्यू करायचं आणि मग बाय करायचं आणि मग तुमचे मला अनुभव सांगा. आणि बिलीव्ह इट, ती आत्तापासूनच अशी थांबलेली आता. बिलीव्ह इट ऑर नॉट, मला मोर दॅन 70% मुलींनी सांगितलं आम्ही ते शॉपिंग केलं नाही. येस, इवन सेम डे पण होतं की 11 वाजता तुम्ही ऍड टू कार्ट केलंय, यू गो थ्रू अ डे, आणि 5 वाजता वाटतं नाही गरजेचं. करेक्ट. सो हे ना आपण जसं थेंबे थेंबे तळे साचे म्हणतो ना, आय थिंक ह्याला एक्झॅक्टली ऍप्लिकेबल होतं की तुम्ही ह्या छोट्या जर तुम्ही गोष्टी पोस्टपोन केल्या ना तर दॅट विल ॲड अप टू अ बिग अमाऊंट इव्हेंच्युअली. बरोबर, हे झालं तुमच्या छोट्या खर्चांचं. तसंच गाडीचाही व्हिडिओ खरंच नक्की बघा, म्हणजे ते काय लाईक सबस्क्राईब चेष्टेचा भाग बाजूला, पण तो खरंच खूप जणांनी सांगितलं की गाडी एक म्हणजे माझ्या खिशाला परवडते का हा पहिला प्रश्न, आणि दुसरा म्हणजे जरी परवडत असेल तरी गरजेची आहे का हा दुसरा प्रश्न. यू जस्ट गिव्ह मी रियालिटी चेक. आय वॉज अबाउट टू बाय अ कार, बट आता मी व्हिडिओ बघणार आहे. हा, आता बऱ्याच कारवाल्यांच्याही बदुआ लागायला लागल्या. राईट. सो हे तुम्ही दोन गोष्टी कायम चेक केल्या. आम्ही ह्याला क्वांटिटेटिव्ह फॅक्टर्स आणि क्वालिटेटिव्ह फॅक्टर्स म्हणतो. क्वांटिटेटिव्ह म्हणजे खिशाला परवडतं का, आणि क्वालिटेटिव्ह म्हणजे मला खरंच गरज आहे का नाही याची. हे जेव्हा दोन्ही चेकबॉक्स होतात ना, मग तुम्ही ते घ्यावं का नाही ह्याचा तुम्ही विचार करू शकता. त्याला इनफॅक्ट मी नक्की सांगेन, माझा जो गाडीचा व्हिडिओ आहे त्याच्यात मी एक 40-10 असा एक रूल्स असतात की जे तू विचारलंस की खरंच घ्यावं का नाही, त्याच्यासाठी ना माझ्या पगाराच्या किती टक्के डाऊन पेमेंट असावी, माझ्या पगाराच्या किती वर्षांमध्ये मी ते फेडू शकीन का नाही, हे सगळं मी मॅथमॅटिकली एक्सेलमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने शिकवलं. आता तुम्हाला गणिताने सांगणं अवघड जाईल, समोर काहीच नाहीये माझ्या, पण त्या व्हिडिओमध्ये मी प्रॉपर गणित मांडून की तुम्हाला कसं समजेल की गाडी घ्यावी का नाही, आणि गाडी जर हो येत असेल उत्तर तर कितीची गाडी तुमच्या खिशाला परवडणार आहे. बरोबर. आणि हे सेम लॉजिक घराच्या व्हिडिओला सुद्धा आहे. सो त्यांनी डिसिजन जो घ्याल तो एक इन्फॉर्म डिसिजन होईल. राईट. आणि अजून एक गोष्ट की जसं तुम्ही सांगितलं, आणि मॅम एक गोष्ट बोलल्या की आता घरवाले शिवाय यायला लागलेत, बदुआ देत आहेत गाड्यावाले, अँड दॅट्स वॉट रिअल इन्फ्लुएन्सर्स डू. त्यांना माहिती आहे की आता ब्रँड डील तर तिकडून येणारच नाही, बट इट इज इम्पॉर्टंट टू टेल कॉमन पीपल की हे चुकीचं आहे. अजून एक पण सांगते याच्यात की जेव्हा हे व्हिडिओ झाले तेव्हा मला अनेक कन्स्ट्रक्शन कंपन्या माझ्याकडे आल्या होत्या ब्रँड डील्स घेऊन की तुम्ही म्हणाल ते पैसे, पण आमच्या स्कीमचं ऍडव्हर्टाइजमेंट करायची. आणि तुम्ही आजपर्यंत माझे इंग्लिश यूट्यूब चॅनलवर आय थिंक मोर दॅन मे बी 1000च्या आसपास व्हिडिओज असतील. मराठी चॅनलवरती पण माझ्यामध्ये 100 व्हिडिओ सहज आहेत. एकही व्हिडिओ शोधून दाखवा जिकडे मी कुठल्याही रिअल इस्टेट कंपनीची जाहिरात केली असेल की ही स्कीम घ्या, अंडर कन्स्ट्रक्शन आहे म्हणून. पैसे कमवायला काय सहज कमवले जाऊ शकतात. राईट. एक पॉईंट असा आहे तो जेव्हा पैसे कमवू शकता, पण नाव जे कमवलं असतं ते कुठं घालवायचं हे होत नाही. सो आपण जे डिसिजन्स देत असतो ते खूप इन्फॉर्म पद्धतीने द्यायचा प्रयत्न करतो. इव्हन माझं पर्सनल गोष्ट पण शेअर करते. मी CA झालेली आहे, माझा नवरा CA आहे. सो तुम्ही विचार करा, 2 CA डबल इंजिननी जॉब्स करून पैसे कमवत आहेत. काय वाटतंय, मी 22व्या वर्षी CA झाले, फर्स्ट अटेम्प्ट CA झाले, आमचं लग्न 24व्या वर्षी झालं. थँक्यू. आणि तुम्हाला असं जेन्युअनली वाटतंय की आम्ही घर घेऊ शकलो नसतो तर आम्ही नक्की घेऊ शकलो असतो, पण आम्ही आमच्या प्रायोरिटीज ठरवल्या होत्या की आत्ता घराची गरज नाहीये. आम्ही आमच्या सासू सासऱ्यांबरोबर सदाशिव पेठेत 1 BHK फ्लॅटमध्ये राहिलो होतो. आमच्या घरी सोफा पण नव्हता, आमच्याकडे बाबा आझमचा जमान्यातला टीव्ही होता, फ्लॅट स्क्रीन टीव्ही पण नव्हता आमच्या घरी, झुंबर बिंबर शक्यच नाही काही. पण आम्ही त्याला फ्रुगली स्पेंड करणे म्हणतात, म्हणजे थोडक्यात काटकसरी पद्धतीने जगलो. पण जेव्हा 30 वर्षाचे झालो आणि जेव्हा आम्हाला वाटलं की अरे आता मुलगा थोडा मोठा होतोय, त्याला आता नाव ही नीड्स अ बेटर लाईफस्टाईल मे बी, तेव्हा आम्ही म्हटलं आज अशी पोच आहे का की आज आवडेल त्या फ्लॅटचं डाऊन पेमेंट करता आलं पाहिजे. त्या स्टेजला पोचलो आणि मग मोठं घर घेतलं. सो जेव्हा तुम्ही प्लॅन चांगल्या पद्धतीने करताना सुरुवातीला थोडं जड जातं की जेव्हा तुम्ही म्हणला ना, आमच्याही बऱ्याच मित्रांनी मोठमोठ्या गाड्या घेतल्या होत्या, आमच्याही बऱ्याच मित्रमैत्रिणींनी घरं घेतली होती, आणि जेव्हा ते आमच्या घरी यायचे तेव्हा म्हणायचे काय चिंदीगिरी करताय फडके रानडे. तर आम्ही म्हणायचो ठीक आहे, आता काय ठरवलंय तर काही शॉर्ट टर्म तुम्हाला फोरगो करायला लागतात गोष्टी, लॉंग टर्म गोल्स जर तुम्हाला हवे असतील तर. आणि ते जेव्हा अचीव्ह करतो तेव्हा खूप छान वाटतं. जस्ट अ कॅज्युअल पॅच इथं ते जे तुमची लव्ह स्टोरीचा पार्ट आहे की यू नेव्हर वॉन्टेड टू डू CA, राईट? येस. अँड यू डिड इट फॉर द सेक ऑफ हिम. सेक ऑफ हिम. हे रिअल कपल गोल आहे. सो
नॉट अ जोक, लाईक तिला झोप येत नाही म्हणून 3 पर्यंत जागला बिगला भाऊ तो सीए, मी पण सीए अभ्यास केला, पहिल्या अटेम्प्टमध्ये काढलं, चेष्टा नाही. ओके, सो फाइंड समवन हु इज मॅडली ॲम्बिशियस अँड मॅडली इन लव्ह विथ यू. सो आपण जेव्हा बघतो ना की आयडलायझेशन, मी ह्या सोशल मीडियावर जास्त बोलतो म्हणून सांगतो की आयडलायझेशन खूप महत्त्वाचं आहे. वेन यू आयडलाइज पीपल लाईक रचना मॅम, सुधा मूर्ती, नारायण मूर्ती, ऑटोमॅटिकली तुम्हाला कळतं ना की ती कोअर आहे, ते कपल गोल आहे, नॉट जस्ट सम फॅन्सी थिंग्स. आणि हे मला खूप सांगायची गरज होती हे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं ना की प्रेमात पडलं की सगळं म्हणजे आता तूच माझं जग आणि तूच सगळं असं म्हणजे तुम्ही रॅशनल पण असला पाहिजे असं मला वाटतं. किती जणांना कोरिलेट होत आहेत गोष्टी सगळ्या. मी सांगतोय काय, माझा एक डायलॉग आहे मला दिसतंय मॅम, माझ्या स्पेशल्स मध्ये माझा एक डायलॉग आहे, आपण सगळे लॉटचा माल आहे. अरे एकदम खुदा ने किसी को सिद्दत से नहीं बनाया, चल पहिला लॉट, हा चल दुसरा. वी हॅव सेम स्टोरीज बट डिफरंट इंटेन्सिटीज. एक्झॅक्टली. सो जेव्हा म्हणजे मी हे ठरवलं की ठीक आहे तुझ्यासाठी तुला भेटता यावं म्हणून मी सीए ला ऍडमिशन घेते, हे सुरुवात अशी झाली. पण नंतर म्हणलं आता घेतलंय ना ह्याच्यात, पाऊल टाकलं ना ह्याच्यात, मग उगाच करायचं म्हणून नाही करायचं. आणि मग जर कारण तेव्हा काय फिरायचो लोकांनाही दिसायचं अरे दोघं फिरतायत काय, मग हे माहिती घरी पण थोडी बहुत अंदाज होता असा, आई तिकडनं हसती आता माझी आम्हाला माहिती होतं आधीपासून वगैरे. पण म्हणजे मग तुम्ही व्हिज्युअलाइज करा की तेव्हा जर मला फेल्युअर आलं असतं तर मला नक्की आई बाबा किंवा माझे रिलेटिव्ह म्हणले असते हे असे काहीतरी नसते धंदे केले ना म्हणून फेल झालीस. मला ते कधी ऐकून घ्यायचं नव्हतं आणि त्याच्यासाठी मग अजून जोर लावून अभ्यास केला. सो प्रेमात लोक अभ्यासापासून लांब जातात, मी माझ्या ते प्रेमात पडल्यामुळे अभ्यासाच्याही प्रेमात पडले आणि खूप जास्ती डेडिकेशनने केलं. लाईक एक कम्युनिटी लीड करतात अक्षय सर, मॅमचे हसबंड, की आपण जसं म्हणतो ना की प्रत्येक सक्सेसफुल पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हिथं सक्सेसफुल स्त्रीच्या मागे एक पुरुष आपण म्हणू शकतो. कारण आय हॅव सीन अक्षय सर, म्हणजे मी कॉन्टॅक्ट करतो, ही इज लाईक सो प्रॉम्प्ट आणि सगळं मॅनेज करणं, मॅमला लाईक एवढा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टींपासून आणि ओरिजिनच तिथून आहे. सो दॅट्स वॉट कपल गोल्स आर. बट आता मी लई त्यात जात नाही कारण की हा वेगळाच पॉडकास्ट करायला लागेल आपल्याला टॉकिंग अबाउट दिस थिंग्स. आता मेन गोष्ट आहे की एक टर्म वापरली जाते ना खूप जास्त की स्टॉक मार्केट हा मायाजाळ आहे. सो तुम्हाला हाऊ इट साऊंड टू यू, तुम्हाला काय वाटतं हे मायाजाळ आहे असं मी म्हणेन तरी सुद्धा. म्हणजे काय माहितीये का, सगळ्या जणांना वाटतं की ही एक जादुई दुनिया आहे की जिकडे मी पैसे गुंतवले ना की माझा लाईफ सेट होणार आहे. लोकांना काय म्हणजे हे ना लोक अनफॉर्च्युनेटली थोडं लॉटरी सारखं बघतात की मी लॉटरीचं तिकीट घेतलं की एक तो दिवस येईल जेव्हा माझ्या त्या 10 रुपयाच्या लॉटरी तिकिटावरती 1 करोडची लॉटरी लागेल. असे बरेच लोक त्या पॅरलल मध्ये पर्स्पेक्टिव्ह मध्ये स्टॉक मार्केटकडे बघतात. हे मायाजाळ सारखं झालं. पण जर तुम्ही स्टॉक मार्केटकडे अशा दृष्टिकोनातून बघितलं की शेवटी हे काय, हे एक दुकान आहे. ओके, हे एक असं दुकान आहे जिकडे तुम्ही चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये मालक होऊ शकता. अशा पद्धतीने जर स्टॉक मार्केटकडे बघितलं, तुम्हाला सांगा, तुम्हाला आज काय वाटतं, रिलायन्स इंडस्ट्रीजचा बिझनेस चांगला आहे हो का नाही? हो. HDFC बँकचा बिझनेस चांगला आहे हो का नाही? खूप छान. एशियन पेंट्सचा बिझनेस चांगला आहे हो का नाही? आणि तुम्हाला जर सांगितलं तुम्ही अक्षरशः 2-3 हजार रुपयात त्या कंपनीचे मालक होऊ शकता तर, आणि स्टॉक मार्केट हीच तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देतं. टेक्निकली शेअर होल्डर हा कंपनीचा मालक असतो आणि जेव्हा कंपनीचे भाव वाढतात म्हणजे प्रॉफिट वाढतो कंपनीचा, तेव्हा तो प्रॉफिटचा तुम्हाला पण डेफिनेटली त्याचा फायदा मिळतो. कसा? पॉसिबिलिटी नंबर 1 डिव्हिडंड्सच्या दृष्टिकोनातून किंवा शेअरचा भाव वाढला त्याच्यातून तुम्हाला प्रॉफिट होतो. सो मायाजाळकडे नेगेटिव्हली बघितलं तर ते लॉटरी तिकीट सारखं वाटतं, पण मायाजाळ म्हणजे ही एक जादुई दुनिया आहे जिकडे मी 2-3 हजारात भारी भारी कंपन्यांची मालक बनू शकते. या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं आणि चांगल्या कंपन्यांचा अभ्यास केला तर का नाही? म्हणजे मी सोपी गोष्ट सांगते, लोक म्हणतात आम्हाला भीती वाटते शेअरचा भाव खालती गेला तर आणि कंपनी बुडली तर, असं बऱ्याच जणांना वाटतं. आता तुम्ही मला परत हो का नाही सांगा, तुम्हाला काय वाटतं स्टेट बँक ऑफ इंडिया बुडली असं होईल का? शक्य नाही. म्हणून तुम्ही काय करता, आम्ही FD स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करतो बाबा, म्हणजे बुडणार नाही. खात्री आहे ना SBI वरती? मग SBIचा 1 शेअर घेतला तर सिंपल आहे. बरोबर. हेच लॉजिक तुम्ही अजून 2-4 ठिकाणी वापरा. आता अजून ह्यातली एकही स्टॉक टिप नाहीये बरं का, नाहीतर जाऊन लगेच घ्याल आणि मग मला सांगाल. उदाहरणा म्हणून चाललेले आहेत. इथे किती जण एअरटेलचं सिम कार्ड वापरतात? सगळ्यांनी बघा, ऑलमोस्ट इकडच्या या सेक्शनमध्ये इकडे ऑलमोस्ट 40% तरी आहे. आणि हे तुम्ही बाहेर मित्रमैत्रिणींमध्ये विचारा, आज आहे कोण? एअरटेल आणि जिओ. आयडिया हॅज चेंज्ड एव्हरीवन्स लाईफ.
तर त्याच्यावर तिकडनं तर आता बरेच जण बाहेर पडलेत. 2 तर आहेत. आता ह्याच्यातली एअरटेल लिस्टेड कंपनी आहे. हो. तुम्ही एअरटेलचे मालक बनू शकता. किती रुपयात? 800 रुपयात. सो ही एक अशी जागा आहे जिकडे तुम्ही जर असा अभ्यास केला तर तुम्ही खरोखर FD पेक्षा दुप्पट पैसे तरी लॉंग टर्म मध्ये कमवू शकता. सो त्याच्याकडे थोडा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघा रादर दॅन लॉटरी लागली. म्हणजे थोडक्यात जर असं बघितलं आता मी काय हार्डकोर इन्व्हेस्टर नाही, बट मी आता स्टॉक्सचे नाव नाही सांगत, बट माझा भाऊ आहे जो अनुज लहान माझा भाऊ आहे, सो ही इज व्हेरी क्लेवर. तो बातम्या वगैरे बघून मला सांगितले काय आहे ते, त्यांनी पप्पांना असं सांगितलं नाही करायचं स्टॉक मार्केट किंवा काय. आणि आमच्या दुकानात 10 प्रकारचे 10 लोक येतात, ते काहीतरी डोक्यात घालून जाणार. सो अनुजनं गुपचूप एकदा लावली शेअर मार्केटमध्ये 2.5 आणि समाव ही मेड इट 12,500. बर. आणि 2च मिनिटात पप्पांचा अप्रोच बदलला की कर स्टडी, मी तुला देतो जरा पैसे. अँड बिकॉज माय फादर इज अ बिझनेसमॅन ऑल्सो, ही ट्रस्टेड लाईक असेट अनुज निघाला तेव्हा. आणि मग मला तो डायलॉग पडला की तू गावभर नॉलेज येतो, तुला काय येते. देन समाव मग मी बघितलं की हॉटेल इंडस्ट्री बूम होईल कोविड नंतर, परत त्यामध्ये टाकू शकतो ह्यामध्ये, ह्या छोट्या छोट्या गोष्टी. सो लेट्स से इट की शेअर मार्केट ही युनिव्हर्सिटी पण असू शकते की चलो त्यामध्ये एक परीक्षा नाही आहेत, बट जेव्हा डाऊन येईल तेव्हा तुम्ही कसं ऑपरेट करणार ही परीक्षा असू शकते. डेफिनेटली. आणि अल्टिमेटली असे कितीतर लोक जेव्हा याच्या 20व्या वर्षी पण PhD करतील आणि काही काही लोक 50व्या वर्षी पण करतील. डेफिनेटली. ओके. आणि तुम्हाला असं असं तुम्ही कोट कराल का की शेअर मार्केट और स्टॉक मार्केट इज द पास की फॉर इंडिया टू और पास की फॉर युथ ऑफ इंडिया टू बी फायनान्शियली इंडिपेंडंट? नाही, कारण स्टॉक मार्केट वाढलं म्हणजे भारत वाढला नाहीये असं. ही खूप चुकीची संकल्पना आहे. उलट आहे बरोबर. भारत वाढला की स्टॉक मार्केट वाढलं. राईट. फायनान्शियली तुमचा देश जेवढा प्रगत होत जातो ना, देश प्रगत होतो म्हणजे ह्याचं सिंपल उदाहरण सांगते मी तुम्हाला. आज नितीन गडकरींचं आपण काम बघतोय, परत ह्याच्यात पॉलिटिकल इन्फॉर्मेशन काही नाही उदाहरणं चाललेली आहेत. ओके. सो नितीन गडकरींचं जर परत उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही आय एम शुअर सगळ्यांनी बघितलं असेल की ज्या स्पीडनी भारतात आता रस्ते होत आहेत ते इनक्रेडिबल आहे. राईट. सो जिकडे जिकडे रस्ते जास्ती होत आहेत, आता रस्त्याने होणार काय? तुम्ही म्हणाल आम्हाला काय त्याचं लॉजिस्टिक्स. जो आत्ता एक दिल्ली मुंबईचा जो एक अमेझिंग जो हायवेचं जे काम चालू आहे त्याच्यात असं म्हणताय की खटकन जवळजवळ एका दिवसाने डायरेक्ट कमी होणार आहे ते अंतर जवळजवळ. सो मग काय होतं की माल एका जागेहून दुसऱ्या जागेमध्ये फास्ट पोचतो. तेवढंच तुम्हाला पेट्रोल कमी लागतं, तुमच्या पुढच्या प्रोसेसेस फास्ट होतात, ओव्हरऑल तुमच्या इकॉनॉमीला एक बूस्ट मिळायला मदत होते. अजून एक हा झाला इन्फ्रास्ट्रक्चरचा अल्टिमेट यूज, पण शेवटी रस्ता बनवण्याला सिमेंट लागणार. राईट. सिमेंट बनवणाऱ्या कंपन्यांना जास्ती बूस्ट मिळणार. बरं, रस्ता बनला की बाजूनी काय होतं? ढाबे सुरू होतात. ढाबे झाले की हॉटेल इंडस्ट्री आली. जेवढे जास्ती लोक थांबणार तेवढं तिकडे अजून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी वाढणार. अरे इथं रेंज येत नाहीये यार, टेलिकॉम टावर्स येणार तिकडे. टेलिकॉम टावर झाले की त्यांच्या शेअर्सला फायदा होणार. जास्तीत जास्त गाड्या थांबायला लागल्या, तिकडे एखादा पेट्रोल पंप आलं की अजून सोय होणार, की BPCL HPCL सारख्या कंपन्यांना फायदा होणार. सो एक रस्ता फक्त ही चेन सुरू करतो. किंवा मी म्हणलं असं, कदाचित ऍक्सेसिबिलिटी वाढल्यावर तिकडं स्कीम सुरू होतील, हाऊसिंग कंपन्यांना फायदा होईल. बरं, हाऊसिंग आलं म्हणल्यावर तिकडे शाळा आल्या. ती पूर्ण एका गोष्टीमुळे ती अख्खी चेन सुरू होते. ऑटोमॅटिकली प्रचंड अपॉर्च्युनिटीज येतात. आणि जेव्हा या कंपन्यांना अपॉर्च्युनिटीज येतात त्यांना तेवढ्या ऑर्डर्स मिळत जातात. ऑर्डर मिळाल्या की सेल वाढणार. सेल वाढला, चांगल्या ऑर्डर झाल्या असतील तर त्यांचे प्रॉफिट्स आयडियली वाढणार. प्रॉफिट्स आयडियली वाढले की त्यांच्या शेअरचा भाव वाढणार आणि मग स्टॉक मार्केट वाढणार. ओके. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणूया की समजा एखादी सिटी आहे, तिथं स्टेडियम अनाऊन्स झालेले आहेत क्रिकेटचे, तर जिथं स्टेडियम अनाऊन्स होणार आहे तिथं क्रिकेटर्सला ठेवायला लागणार. सो तिथं हॉटेल येणार भारीतलं. सो तुम्ही स्टडी केला की कोणतं येऊ शकते, तर आणि तुम्ही जर स्टॉक घेतला अल्टिमेटली 2-3 वर्षांत त्याचा रिझल्ट मिळू शकतो. नक्कीच मिळू शकतो. सो एव्हरीथिंग इज अबाउट रिसर्च अँड हाऊ वेल यू स्टडी इट. करेक्ट. तुम्ही जेवढा रिसर्च कराल त्याच्या बाबतीत तेवढेच तुम्हाला डेफिनेटली याच्याबद्दल पॉझिटिव्ह रिझल्ट मिळू शकतात. एक नॉन पॉलिटिकल प्रश्न आहे आणि क्लिअरिफाय करायला लागते कारण लोक इझिली डिवाइड होत आहेत ना. करेक्ट. सो भारताचा नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की 5 वर्षांनी आपण फायनान्शियली कुठं असू, भारत कुठं असेल, लाईक अग्रेसर असू आपण? नक्कीच असू. कारण म्हणजे आत्ता जे स्वप्न आहे आपल्या गव्हर्नमेंटचं की एक $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची, आत्ता आपण $3 ट्रिलियन इकॉनॉमी आत्ता आपण ऑलरेडी आहोत. 3 ट्रिलियन म्हणजे किती कळतं? 3 लाख करोड
इज 3 ट्रिलियन. ओके, ची इकॉनॉमी म्हणजे आपल्या देशाचं GDP म्हणतात त्याला. हा शब्द ऐकलाय GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. सोप्या भाषेत अगदी बाळबोध पद्धतीने जर सांगायचं झालं तर लेटस से आज आपल्या देशात 2च कंपन्या असतील. खूप सोपं उदाहरण, माझ्यातली शिक्षिका ताबडतोब जागी झाली, एका मिनिटात सांगते. जर भारतात 2च कंपन्या असतील आणि एक कंपनी 1 लाख रुपयाचा माल विकते, दुसरी कंपनी 3 लाख रुपयाचा माल विकते, तर आज भारताचं GDP झालं असतं 4 लाख रुपये. जेवढा माल विकला जातो त्याची जी एक मूळ किंमत असते त्याचं समेशन म्हणजे देशाचं GDP असतं. ओके, आता तुम्हीच सांगा, जेवढ्या अपॉर्च्युनिटीज वाढत जातील तेवढा माल अजून विकला जाणार आणि तेवढा तुमचं GDP वाढत जाणार. मी म्हटलं हे खूप बाळबोध एक्सप्लेनेशन आहे, त्याचे फॉर्म्युला वगैरे C+I+G+X-M त्याच्यात मी आता जात नाही. सो आत्ता आपली जी काही इकॉनॉमी आहे ती $3 ट्रिलियन इकॉनॉमी आहे आणि आपल्या सरकारचं हे लक्ष आहे की 2030च्या आत आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी असलो पाहिजे. आय डेफिनेटली सी इट कमिंग. आत्ता ज्या पेसनी गोष्टी चालू आहेत आपल्या देशामध्ये, प्रयत्न आहे का 100% प्रयत्न मला दिसतो. यश किती मिळेल हे टाइम सांगेल आपल्याला. ओके, बट ज्या ओव्हरऑल योजना ज्या आत्ता चालू आहेत, एक सिंपल उदाहरण सांगते. PLI स्कीम, ह्याच्याबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे नाही? PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. सिंपल भाषेत म्हणजे काय, आज तुम्ही सगळे फॅक्टरी ओनर्स आहात, मी सरकार आहे, मी तुम्हाला काय सांगते, तुम्ही आता किती फॅक्टरीत किती गोष्टी प्रोड्यूस करताय. लेटेस्ट तुम्ही सांगता एका दिवसात आम्ही 10,000 युनिट बनवतो. ओके, मी सांगते एक काम करायचं, तुम्ही एका दिवसात 10,000ची ऐवजी एका दिवसात 12,000चं टार्गेट ठेवा आणि जर तुम्ही 12,000 करू शकला तर माझ्याकडनं तुम्हाला बक्षीस. सो दॅट इज अ प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह. आणि हे सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये केलेले आता, आणि म्हणून आपलं ओव्हरऑल प्रोडक्शन कपॅसिटी इतक्या जबरदस्त पद्धतीने युटिलाइज होत चाललेली आहे की आता फॅक्टरीमध्ये जर असं असेल की एका दिवसात आमचं मशीनची कपॅसिटीच 15,000 युनिट आम्ही मॅक्सिमम करू शकतो, आपण ऑलरेडी 14,000 युनिटपर्यंत पोहोचलेलो आहे. आता जर 16,000ला जायचं असेल तर नवीन मशिनरी उभी करायला लागेल. नवीन कॅपिटल एक्सपेंडिचर ही अजून चांगली गोष्ट आहे इकॉनॉमीसाठी, कारण मग तुमची होल एक अख्खी न्यू सेट तयार होतो. सो ह्या पेसने आपण जर जात राहिलो तर आय डेफिनेटली फील की आपण ते अचीव्ह करू शकतो. माझ्या मते 2030 पर्यंत भारताची जी ग्रोथ रेट आहे तो अनेक देशांपेक्षा खूप पुढे असेल, खूप भारी. अजून एक गोष्ट, आणि हा मला तू मी आय एम अ गुड कॉन्टेंट कन्झ्युमर. मी खूप ऑब्झर्वेशन करतो की काही मीडिया चॅनल्स असतील किंवा काही इन्फ्लुएन्सर्स असतील, ते समहाऊ एक पेनिट्रेट करतात की हा स्टॉक्स गेला पाहिजे कसं पण. सो अशा वेळी जो एक माझ्यासारखा व्यक्ती ज्याला स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं, आय डोंट वॉन्ट टू बी बायस्ड ऑर पुश्ड ऑर काय म्हणू शकतो की मला कोणी असं भासवून नाही द्यायचं की हेच घे. सो हे न करण्यासाठी पण मी कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, तर मग मी कसं डिसिजन घ्यायचं की मला कळतंय, गाव मला सांगते हे कर ते कर हे कर ते कर, प्रत्येक जण त्याच्या वेळेस. सो मी माझी चॉईस कशी करायची एवढे सगळे शिकवता नसतं. तुम्ही ॲज अ कॉन्टेंट कन्झ्युमर म्हणताय, Yes, as a investor also. तुम्ही हा, प्रेक्षक प्रेक्षक आहात, आणि investor पण. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचंय, 10 जण 10 गोष्टी Yes, सांगतायत yes. आणि तुम्हाला तुमचं Yes, करायचं, yes. ते आपण मराठी म्हणे ना, हां, ऐकावे जनाचे करावे मनाचे. येस, तसंच करायला पाहिजे. 10 ठिकाणून तुम्ही कॉन्टेंट कन्झ्युम करा, नाही असं नाही, बट शेवटी तुम्ही तुमचा अभ्यास पण त्याच्यात करा. आणि जर तुम्हाला वाटलं की रचना सांगते ते मला लॉजिकल वाटतंय, जर तुम्हाला ते वाटलं तर तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे, ना की कारण रचना सांगते म्हणून मी कर. दॅट इज अ रॉंग अप्रोच. सो तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास करायला शिका. अभ्यास तुम्ही एकदा करायला लागला की ते इतकं इंटरेस्टिंग फील्ड आहे की ते मायाजाळसारखं वाटतं. मग तुम्ही त्याच्या प्रेमात पडत जाता, तुम्ही अजून. कारण मी तुम्हाला डेफिनेटली सांगते, रचना रानडे 2012 मधली आणि रचना रानडे 2022 किंवा 23 मधली, माझ्यात खूप फरक पडला. कारण माझं वाचन वाढलं, माझं रिसर्च वाढला आणि आपल्यालाच कळत जातो, ओ आपल्या देशात हे पण होतंय का, ही भारी गोष्ट आहे. ऑटोमॅटिकली नॉलेज मिळणार आहे. ऑटोमॅटिकली पैसे नाही मिळले तर हे मिळू एक्झॅक्टली. आणि मग ते पैसे कुठून ना कुठून तरी येतात आपल्याकडे. येस. मला 3-4 लास्टचे क्वेश्चन्स आहेत, देन विल गो टुवर्ड्स ऑडियन्स. नो हेट टू एनीवन, बट क्रिप्टो आलं, हे आलं आणि बूमला गेलं एकदम. आणि इवन आय हेट की काही लोक अशा लोकांना आयडियलाइज करतात की एक ट्विट टाकतात ते लोक, दे मेक दॅट करन्सी गो बूम, आणि त्यांनी त्यांचं काम केलं आणि एवढी माणसं हेडी झाली गेली आणि तो गायब झाला माणूस आणि ते पडलं. सो क्रिप्टोला फ्युचर आहे असं वाटतं तुम्हाला पुढे जाऊ? क्रिप्टोला फ्युचर असेल का नाही आय एम नॉट शुअर, बट त्याच्या मागची जी टेक्नॉलॉजी आहे, तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती आहे त्याच्या मागे काय, क्रिप्टोच्या मागे? ब्लॉकचेन. सो क्रिप्टो शेवटी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या तत्वावरती आहे, चालते. सो ब्लॉकचेन
तरी जाणार नाही असं नाही. मला वाटतं. हा, कारण technology नाही ब्लॉकचेनचे खूप जास्ती उपयोग आहेत. एक सोपं उदाहरण म्हणून सांगायचं तर आता कोरोनाच्या वेळेला अनेक युनिव्हर्सिटीज अशा होत्या की ज्यांनी ग्रॅज्युएशनची सर्टिफिकेट्स ब्लॉकचेनच्या थ्रू दिली, कारण ते चेंज नाही करता येणार मग. सो त्याचे उपयोग खूप आहेत का, तर खूप आहेत. आता एवढाच पॉइंट आहे की त्याचा वन ऑफ द यूज केसेस इज क्रिप्टो. ते चालेल का नाही ह्याच्यासाठी सरकारचं धोरण काय आहे हे महत्वाचं आहे. आणि आत्ता तरी असं म्हणायला हरकत नाही की सरकार कुठेतरी त्याला थोडंसं गॅम्बलिंग सारखं बघतंय. कारण त्याच्यावरती जो टॅक्स लावला गेलेला आहे तो जसा गॅम्बलिंगला जो लावलेला गेला आहे त्याच टॅक्स ब्रॅकेटमध्ये बेटिंग टाईप त्याच्यावर ठेवलेलं आहे. सो आपली गव्हर्नमेंट आत्ता तरी क्रिप्टो खूप जास्त एनकरेज नाही करत आहे. सो क्रिप्टो राहील का नाही इज क्वेश्चनेबल. बट मला असं कुठं ना कुठं तरी सुद्धा जाऊन वाटतं की ना एक कन्सॉलिडेशन फेज येते. कन्सॉलिडेशन फेज समजावून सांगण्याकरता कधी कुठल्याही क्षेत्रात असंच होतं की एक क्षेत्र येतं तिथं बूम येतो. आत्ता तो कुठला आहे तर AI. बरोबर. सगळे चॅट जीपीटी मग हा मुक्त सगळे लाख हजार एक AI टूल्स येतील. शेवटी राहणार 2 किंवा 3च आहेत त्याच्यातले भारी. सेम झालं अनेक गोष्टींमध्ये. टेलिकॉम आठवते काही वर्षांपूर्वीपर्यंत तुम्ही टेलिकॉमच्या अशा हातावर 8-10 लोक सांगू शकला असता. आज कोण राहिले? 2च मेन राहिलेले. तुम्ही एअरलाईन्सच्या बाबतीत तेच बघितलं असेल. हे सगळीकडे होतं ऑलमोस्ट की तुम्ही आता एअरलाईन म्हटलं तर किंगफिशर होतं, जेट एअरवेज होतं, स्पाइस जेट, त्याच्यानंतर अनेक होते. आता परत कन्सॉलिडेटेड होत मेन 2-3च. आता एअर इंडिया तरी रिवायवलला आलं, इंडिगो एक आहे आणि आता विस्तारा अजून किंवा ह्याचं राकेश झुंझुनवालाचं आकाशा ते आता जस्ट येत आहे. सो कुठलंही क्षेत्र तुम्ही म्हणला ना की ते होतच असं की एक ना धड भाराभर चिंध्या होतात, खूप ऑप्शन्स येतात आणि फायनली 2 किंवा 3 राहतात. आय थिंक सेम क्रिप्टोमध्ये होईल की भरपूर क्रिप्टोज आज आहेत आणि मग शेवटी 2-3 चांगल्यावरती. माझ्या लास्टचे 2 क्वेश्चन आहेत. एक सिंपल आहे. आय डोंट नो, मी 6वी-7वीत होतो तेव्हापासून जेव्हा बजेट लागायचं ना तेव्हा मला घर चालवायचं नव्हतं किंवा काय, पण ती यायचं ना की आता टीव्ही स्वस्त होतील. मी बळणच नाही का खुश, कारण आमचं टीव्हीचं दुकान आहे. सो मला वाटतं टीव्ही स्वस्त झालं की आपल्याला गिरायकलंय की पप्पा खुश की आम्ही खुश. म्हणजे बारक्या गोष्टींमध्ये आपण लिंक बघायचो ना की अरे ह्या गोष्टी स्वस्त झाल्या म्हणजे फरक पडणार. सो एका सामान्य माणसाने जे बजेट गव्हर्नमेंट सादर करतं ते डिकोड कसं करावं? माझं चॅनल बघावा. मी ऍक्च्युली कारण सेम प्रश्न मला कोणीतरी विचारला होता आणि तेव्हा मला वाटलं की अरे हा खरंच किती रेलेव्हंट टॉपिक आहे. बऱ्याच जणांना कळतच नाही की बजेटमध्ये नक्की काय असतं. राईट. सो मी ह्याच्यावरती आपल्या मराठी चॅनलवरती एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आत्ता फेब्रुवारीमध्येच मी तो रिलीज केला आहे की बजेटमध्ये नक्की काय काय गोष्टी तुम्ही बघाव्या. त्याच्या टॉप 5 गोष्टी का काहीतरी मी सांगितलेल्या आहेत. आपला वेळ कदाचित कमी पडतोय, सो त्या निमित्ताने तुम्ही चॅनल बघाल. सो आय विल व्हॉट आय विल डू, मी त्या लिंक्स ह्याच्या बायोमध्ये टाकेन. ॲब्सोल्युटली. परफेक्ट. कारण आपल्याला श्रीमंत घडवायचे श्रीमंत लोक घडले की शोचं तिकीट 1000 करणार, लोक 1000 रुपये देऊन येणार आपल्या शोला. ठीक आहे. सो अजून एक गोष्ट आहे की SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का नाही आणि कसं बघावं SIP ला? हा प्रश्न बरेच जण विचारतात की SIP मध्ये गुंतवायचे का. हा प्रश्न सॉरी मग मी शिक्षिका म्हणून तुला हे म्हणते, हा प्रश्न चुकीचा आहे. ओके. SIP मध्ये गुंतवत नाही. SIP हा मार्ग आहे गुंतवणुकीचा. ओके. तुम्ही गुंतवत असता म्युच्युअल फंडमध्ये, राईट. उदाहरण म्हणून सांगते, गुलाबजाम आहे माझ्यासमोर. आजच गुलाबजाम आईने जेवायला दिला होता म्हणून त्याचंच उदाहरण सांगते. गुलाबजाम अख्खा खाल्ला एकदम मी, तर त्याला म्हणायचं लमसम, 1 शॉट खाल्ला. एक गुलाबजाम होता त्याचे 3-4 तुकडे केले आणि एक खाल्ला, त्याला म्हणायचं SIP. ओके. तुम्ही एका म्युच्युअल फंडमध्ये एकदम गुंतवणूक केली की काय म्हणायची त्याला? लमसम गुंतवणूक. तुमच्याकडे असं विचार करा ना, 1,20,000 रुपये सगळ्यांकडे आहेत आणि आज तुम्ही 1 शॉट गुंतवणूक केली की तुम्ही काय म्हणणार? मी म्युच्युअल फंडमध्ये लमसम गुंतवणूक केली. त्याच्याऐवजी मी जर तुम्हाला म्हटलं एक काम करा ना, आत्ता 10,000 टाका, पुढच्या महिन्यात 10,000 टाका, त्याच्या पुढच्या महिन्यात 10,000 टाका, मग हे काय झाली? SIP झाली. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन झाला. तुम्ही SIP मध्ये पैसे गुंतवले का? कशात गुंतवले? म्युच्युअल फंडमध्ये. पण गुंतवणुकीची पद्धत होती SIPच्या थ्रू. बऱ्याच जणांना असं वाटतं ओ शिट मला पण फायनान्स कळू शकतंय. हा मला आता ते कळालं. मी पहिले विचारणार आहे, माझं तर पहिले होतं की कोर्स बिर्स आहे का काय, म्हणजे पहिले ते करणार आहे मी आता, बिकॉज आय एम एन्जॉईंग दिस की
नॉट ॲज अ पॉडकास्टर बट मला अशा नवीन नवीन गोष्टी कळतात ना की यार देरा पैसा असून उपयोग नाहीये. खरंय. वी हॅव टू पुट इट ॲट राईट प्लेस. सो मी त्याच्यासाठीच ॲक्च्युली माझी वेबसाईट पण आहे rachanaranade.com म्हणून, आणि मी खास आपल्या मराठी माणसासाठी 4 कोर्सेस बनवलेले आहेत. एक आर्थिक व्यवस्थापनाची सप्तपदी, हा कोर्स तर माझ्या मते सगळ्यांनी करावा असा आहे, कारण आपल्याला अनफॉर्च्युनेटली आर्थिक व्यवस्थापन स्वतःचं कसं करावं हे कोणीच शिकवलेलं नसतं. आणि त्याला मी सप्तपदी नाव का ठेवलंय, कारण 7 स्टेप्स असतात ज्यांनी तुम्ही फायनान्शियल फ्रीडमला पोहोचू शकता. ते अगदी सोप्या पद्धतीत आणि आपल्या मराठी भाषेतनं सांगितलेले आहेत. सो अनेक वेळेला आपण म्हणतो की बापरे 2000 रुपयाला कोर्स आहे, पण आपण 2000 रुपये हॉटेलमध्ये पण स्पेंड करून येतो सहज एका डिनरवर. सो तो कुठेतरी एक शिफ्ट मला आज थँकफुली इन्व्हेस्टमेंट, तुम्ही ज्ञानात गुंतवणूक करताय. सो ती पावलं उचलली पाहिजेत. म्हणजे जो तुझा मगाचा प्रश्न होता ना की मी काय करायचं, ते तुम्हाला कधी कळू शकतं जेव्हा तुम्ही अवेअर असता की मला काय आयडियली करायला पाहिजे. सो आयडियली तुम्ही अशा ठिकाणी जास्तीत जास्त वेळ देऊन त्याच्याबद्दल शिकून आणि मग तुम्ही जास्ती चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करू शकता. एक जेवढे आता व्हिडिओ बघतील किंवा इथं ट्रेडर्स बसले असतील, यंग असतील किंवा हे, त्यांच्यासाठी तुम्हाला जर एक फ्रॉम युअर हार्ट एखादा जर मेसेज द्यायचा असेल किंवा एखादी टिप द्यायची असेल, नॉट अबाउट स्टॉक्स ऑर एनिथिंग, तर काय असेल ते? यू कॅन मेक मनी विथ ट्रेडिंग बट यू कॅन मेक वेल्थ विथ इन्व्हेस्टिंग. हे कायम लक्षात ठेवा. मनी आणि वेल्थमध्ये फरक काय असतो की तात्पुरती पैसे तुम्ही जुजबी पैसे ट्रेडिंगमधनं कदाचित मिळवू पण शकता. तुम्ही सांगा, राकेश झुंझुनवाला सगळ्यांनी नाव ऐकलंय? राकेश झुंझुनवाला ट्रेडर होते का इन्व्हेस्टर होते? इन्व्हेस्टर. तुम्ही वॉरन बफेचं नाव ऐकलंय? येस. ते ट्रेडर होते का इन्व्हेस्टर होते? इन्व्हेस्टर. माझं नाव नाही. नाही व्हाय नॉट. मराठी माणूस मराठी माणूसच. येस. सो तुम्ही, अच्छा मी तुम्हाला एक विचारते, कोण असं एकदम फेमस ट्रेडर, असं कोणाला कोणी उदाहरण देऊ शकाल मला? नाहीच आहे. कारण अच्छा, एक सरांनी आता हात वरती केला होता बहुतेक. हां, सी आता आजकाल यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटर आहेत, डेफिनेटली आहेत, त्याच्यात मी म्हणजे त्याच्यात काही दुमत नाही. पण आज एका यूट्यूब कॉन्टेंट क्रिएटरला मी वॉरन बफे बरोबर नाही कम्पेअर करू शकत. म्हणून मी मगाशी पण जोक मारता मारता लगेच भावनांना आवर घातला माझ्यावरती पण जेव्हा मी जोक मारत होते तेव्हा. हे खूप मोठे लोक आहेत. तुम्ही आज म्हणला ना तर 10 पैकी 8 जण इन्व्हेस्टर चांगले बनू शकतात. बाय द वे घनश्याम माझे फ्रेंड आहेत, आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहोत एकमेकांच्या, त्यांच्या विरोधात काहीच नाही. बट असे किती चांगले लोक ट्रेडर बनू शकतात ह्याच्यावर मला डाऊट आहे. कारण ना ट्रेडिंगमध्ये काय होतं की तुम्ही 10 पैकी 8 ट्रेड्स जरी चांगले घेऊ शकले, 9व्या ट्रेडमध्ये तुम्ही ओव्हर कॉन्फिडंट होता. कभी कभी लगता है आपुनिश भगवान आहे, तसं होतं. आणि 9व्या ट्रेडमध्ये ना पहिल्या 8 ट्रेडमध्ये तुम्ही जेवढे मिळवलेले असतात ना त्याच्यापेक्षा जास्ती 9व्या ट्रेडमध्ये जातात. पिरियडिकल ब्रेक घेणं पण गरजेचं आहे कधी. पिरियडिकल जरी तुम्ही ब्रेक घेतला, सो त्याच्यात ना झिरोदा जे एक ट्रेडिंग ॲप आहे त्याच्यात इतकी छान त्यांनी एक म्हणजे त्याच्यात त्यांनी एक सोय, त्याच्यात एक नोटिफिकेशन येतं की त्याला त्यांनी एक नाव दिलेलं आहे काहीतरी, की लेटेस्ट तुम्ही 2 ट्रेड्स आज केले आणि तुम्ही दोन्हीमध्ये पैसे हरला असाल तर ते तिसऱ्यांदा तुम्हाला पॉपअप देतं, बी अवेअर. वाव, किती चांगली गोष्ट आहे. तुम्हाला जर माहिती असेल, तुमच्या माहितीसाठी सांगते मी, हे का बोलते, ट्रेडर्सच्या विरुद्ध माझं पर्सनली काही वैर नाही. पण आता सेबीने एक स्टडी केला होता आणि सेबीवर तर सगळ्यांचा विश्वास आहे, करेक्ट? सेबीने हा स्टडी केल्यावर त्यांनी सांगितलं 100 लोकांपैकी 90 जण F&O मध्ये पैसे घालवतात. हा सेबीचा स्टडी आहे, माझा नाही. आणि बिलीव्ह इट ऑर नॉट, आजकाल अनेक ब्रोकर्स ॲप तुम्ही लॉग इन केल्या केल्या पहिलं पॉपअप हे येतं की सेबीच्या सर्वेच्या नुसार 100 पैकी 90 जण F&O मध्ये पैसे घालवतात. तरी लोकांना अटक, आपण त्या 10तच असणारे बहुतेक, आणि मग पैसे घालवतात. अनबिलिव्हेबल असेल काही जणांना, पण माझ्याकडे इतके लोक आलेले आहेत. CA सकट माझे विद्यार्थी आहे एकतर, की जो आला होता ऑफिसमध्ये आला होता आणि म्हटलं काय रे कसं चाललंय, खूप चेहरा पाडून आला होता. म्हटलं काय ओके ना, तो ढसाढसा रडायला लागला. वय वर्ष साधारण 33-34. म्हटलं काय झालं? तो म्हणला मी स्टॉक मार्केटमध्ये F&O ट्रेडिंग करायला लागलो, ऑप्शन ट्रेडिंग करायला लागलो. मला माझ्या मित्रांनी टिप्स दिले. सुरुवातीला माझे 10,000 घातलेले जवळजवळ 40-50 हजार झाले. मग मला वाटलं अरे मला जमतं हे बहुतेक. मग मी पर्सनल लोन काढलं आणि पर्सनल लोन काढून त्यांनी त्याच्यात पैसे गुंतवायला लागले. त्याच्यातनंही सुरुवातीला प्रॉफिट मिळाला. मग तो म्हणला माझा कॉन्फिडन्स अजून वाढला, मी अजून पर्सनल लोन टॉपअप केलं, मी माझी एक जमीन विकली आणि मी तो पैसा सुद्धा F&O ट्रेडिंगमध्ये घातला. आणि तो म्हणला आज त्यांनी मला पोर्टफोलिओ दाखवला, तो जवळजवळ 25 लाख रुपये लॉसमध्ये होता.
आणि तो म्हणला मॅडम मला असं झालं की मला हार्ट अटॅक येतोय का काय, इतकं मला झालं, मी डॉक्टरकडे गेलो, तर मी काय करू. म्हणलं अरे बाबा तुझ्या ज्या सगळ्या पोझिशन्स असतील त्या पहिल्या स्क्वेअर ऑफ कर. स्टॉक मार्केट चुकीचं नाही आहे, तू चुकीचं आहेस. ह्याला तुम्ही एक्सेसिव्ह लेव्हरेज घेणं म्हणतात. हे कुठल्या इन्व्हेस्टरच्या बाबतीत नाही घडलेलं ऐकलंय हो मी, पण हे मी F&O ट्रेडर्सच्या बाबतीत खूप ऐकलेलं आहे. आणि म्हणून ट्रेडिंगचा माझा थोडासा ओके. एक विरोध लास्टचे 2 प्रश्न एकदम क्विक. म्हणजे एक फक्त व्हॅलिडेशन हवे स्टेटमेंटला, की असं म्हणूया का की चला तुम्हाला जड जातं एखादा स्टॉक बाय करायचा आहे किंवा रिसर्च करायचा आहे, तर त्याचा रिसर्च करायला पण जड जात आहे, आळशी आहे, पण श्रीमंत व्हायचंय. तर मग एक काम करूया की जो इन्व्हेस्टर आहे तो ज्यात इन्व्हेस्ट करतोय त्याला स्टडी करूया, त्याचं बिहेवियर स्टडी करूया आणि तो जसे स्टॉक्स घेतो तसं घेऊया. हे होऊ शकतं? अतिशय चुकीचा अप्रोच, अतिशय चुकीचा. त्याला कॉपी ट्रेड्स नावाची कॉन्सेप्ट निघाली होती. कारण मी माझ्या खूप मित्रांना बघते, भाऊ बघ आता हे चालणार आहे आणि गणतात परत थोडं. तुम्हाला सिंपल सांगू का, जे असं सांगतात ना टेलिग्रामवर येतात का फोटो, हो सगळ्यांना आम्ही पण बघितलं. किती जणांनी अशा ओळीने त्याच व्यक्तीकडनं 10 लॉसचे फोटो बघितलेत? कोणीच नाही टाकत. जे कॉपी ट्रेड्स करतात ना त्यांचेही मी असं नाही म्हणत की एकही प्रॉफिट नाही होत, त्यांचेही प्रॉफिट होतात, पण प्रॉब्लेम हाच होतो की ते फक्त प्रॉफिट ट्रेड्स बद्दल बोलतात, लॉस ट्रेड्स बद्दल बोलतच नाही. ऍब्सोल्युटली एव्हरीथिंग इज फॅन्सी त्या क्षेत्रामध्ये. आणि मग प्रॉब्लेम असा होतो की त्या कॉपी ट्रेड करता करता कधी तुमचं होत्याचं होतं हे कळत नाही. आणि मग ना सगळ्यात वाईट गोष्ट त्याच्यानंतर घडते, ज्याला म्हणायचं रिव्हेंज ट्रेडिंग. अच्छा मार्केटने माझे पैसे काढून घेतले का, मी मार्केटमधनंच कमवणार आणि इकडनंच कमवणार, की त्याच्यात अजून डबल बुडतात लोक. सो तुम्हाला मी सिम्पल ह्याच्यावर सोल्युशन पण सांगणार आहे, फक्त प्रॉब्लेम नाही सांगणार आहे. तुम्हाला स्टॉक्स नाही का रिसर्च करतायत, नो प्रॉब्लेम. त्याला सिम्पल तरीका काय, सिम्पल उपाय, म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा. म्युच्युअल फंडमध्ये तुमचे डायरेक्टली पैसे न गुंतवले जातात, इनडायरेक्टली पैसे गुंतवले जातात. म्युच्युअल फंडमध्ये सगळ्यात सोपं म्हणजे कुठल्या तरी एखाद्या निफ्टी इंडेक्स फंडमध्ये पैसे गुंतवा. निफ्टी इंडेक्स फंडची संकल्पना अर्ध्या मिनिटात सांगायची जर झाली तर भारतातल्या ज्या टॉप 50 कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवताय. ह्याच्यात काही रिस्क वाटते तुम्हाला? अल्ट्राटेक, एशियन पेंट्स, HDFC बँक, SBI, ICICI, इन्फोसिस, TCS, 50 कंपन्या आहेत अशा. ही सगळी नावाजलेल्या कंपन्या आहेत. ह्याच्यात गुंतवणूक केल्यावर माझे पैसे शून्य झाले हे होऊच नाही शकत. ह्या चांगल्या फंडामेंटली चांगल्या कंपन्या आहेत आणि त्याच्यात डोकं पण नाही लागत. बरं किती रुपयांपासून गुंतवणूक करू शकता, एनी आयडिया? 100 रुपये. पूर्वी तरी 500 होतं, आता नवीन म्युच्युअल फंड झालेत जिथे 100 रुपयांपासून गुंतवणूक तुम्ही सुरू करू शकता भारतातल्या टॉप 50 कंपन्यांमध्ये. सो इन्स्टेड ऑफ अ कॉपी ट्रेड विच आय फील इज, जाऊ दे मला नाही शब्द वापरायचा आहे, नाही आहे चांगलं ते, त्याच्याऐवजी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही गुंतवा. लास्ट एक क्विक आन्सर क्वेश्चनला 2-3 वाक्यात दिलं तरी चालेल. आणि हे माझे खूप मित्र CA करतात आता. सो जे CA स्टुडंट्स आहेत ॲस्पायरिंग किंवा जे आता स्टडी करतात त्यांच्यासाठी तुमच्याकडून काही एक शेअरच त्यांच्यासाठी मी सांगेन. ओके बेस्ट. दिल्लीत म्हणलं की सगळं इर्षाद म्हणायला लागतं, तो तुम्ही काहीच म्हणत नाही मला. बरं म्हणल्या वा म्हणा. ओके ठीक आहे. ज्यांनी एखादी गोष्ट ठरवली आहे ना, CA करायचं आहे ना, त्यांच्यासाठी हा शेअर एकदम परफेक्ट आहे. जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया. ओके परफेक्ट. गुड आफ्टरनून मॅम. मायसेल्फ प्रथमेश निकम. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्या सायकोलॉजी किती इम्पॉर्टंट पडते किंवा माइंडसेट किती इम्पॉर्टंट असतो, त्याचा अभ्यास करताना कसा माइंडसेट असावा काय? सायकोलॉजी म्हण, माइंडसेट म्हण, हे सगळं ट्रेडरला जास्ती गरजेचं असतं. कारण ट्रेडर लोक काय करतात, आज आत्ता एंटर केलं, स्कॅल्पिंग बिल्पिंगवाले तर अजूनच डेंजर, म्हणजे आत्ता घेतलं की लगेच 4-5 सेकंदात बाहेर पडायचं असतं त्यांना ट्रेडमधनं. किंवा इंट्राडे ट्रेडरवाले सुद्धा आज घेतलं की 3:30च्या आतच मला बाहेर पडायचं आहे. तिथं तुमचा माइंडसेट खूप जास्ती महत्त्वाचा पडतो. पण जेव्हा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतात तेव्हा तुमच्या माइंडसेटचा ॲज सच काही फरक नाही पडत. सो फॉर एक्झाम्पल मी अनेक कंपन्या अशा आहेत की ज्या IPOमध्ये 10-10 वर्षांपूर्वी घेतलेल्या आहेत, ते आज दुप्पट तिप्पट काही चौपट सुद्धा झालेले आहेत. पण तरीसुद्धा ते माझ्या पोर्टफोलिओमध्ये आहेत. मी असं ठरवलं माझ्या पोराच्या लग्नात त्याला गिफ्ट म्हणून देईन. ओके, सो त्याला सायकोलॉजीचा काहीच फरक नाही पडत. लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी इट्स अन इररिलेव्हंट क्वेश्चन. थँक्यू मॅम. थँक्यू. जय महाराष्ट्र मॅम. जय महाराष्ट्र. माझं नाव ऋषिकेश गोरे. मॅम माझं आत्ताच ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर माझं तुम्हाला असा प्रश्न आहे की मी अजूनसुद्धा इन्कम जनरेट केलेलं नाही आहे, तर माझ्यासाठी ॲसेट्स आणि लायबिलिटीज काय असतील पुढील 10 वर्षासाठी आणि त्या मी कसे डिफाईन केल्या पाहिजेत? तुझ्या ॲसेट्स काय असतील हे तू ठरवायची गोष्ट आहे. बट त्याच्यात मी कायम सांगते की
एक ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स असतात, एक डेप्रिशिएटिंग ॲसेट्स असतात. आपण मराठीत डेप्रिशिएटिंग ॲसेट्सला घसारा होतो अशा ॲसेट्सला असं म्हणतो आपण. ओके, थोडक्यात काय, तू किती म्हणलास तरी गाडी आज जेव्हा तू घेतोस तर 3 वर्षांनी गाडीची किंमत वाढली असं होतं का? नाही. पण तू आज जर सोन्यात पैसे गुंतवले आणि 3 वर्षांनी वाढले असं होऊ शकतं? होऊ शकतं. सो तुला जर एका चांगल्या प्लॅटफॉर्मवरती यायचं असेल तर डेप्रिशिएटिंग ॲसेट्स कमीत कमी असाव्यात आणि ॲप्रिशिएटिंग ॲसेट्स जास्तीत जास्त असाव्यात. हे एक टार्गेट ठेव. आणि लायबिलिटीज जेवढ्या कमी ठेवता येतील तो एक टार्गेट कर. जेव्हा तू लोन फ्री असशील, डेट फ्री असशील, तेव्हा ती जी झोप मिळेल ती सगळ्यात बहुमूल्य झोप असते. त्याच्यामुळे या गोष्टी टार्गेट कर. हाय मॅडम, माझं नाव आदेश आंबवकर. बोला. मॅडम, मी आता नॉर्मली जे व्यवस्थित कमवतो, पण आहे ना आपला ज्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्या गरजेची जरूरत म्हणजे आपण घेतो त्याला अवॉइड कसं करायचं? मी मगाशी सांगितलं तसं, ज्या गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्या आपण जेव्हा आपण इम्प्रॉम्प्टू बाईंग करतो की अरे मला आवडलं मी घेऊन टाकणार, त्याच्यासाठी तुम्ही जेवढं मध्ये बॅरियर्स आणाल तेवढा तुमचा डिसिजन तो अजून रॅशनल होतो आणि तुम्ही पैसे मग कमीत कमी खर्च कराल. सो एंडिंग ऑन अ गुड नोट, मला पर्सनली खूप शिकायला मिळालं. लाईक आय फील सो ब्लेस्ड की आम्ही जस्ट एक 1 सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टमध्ये यू सेड येस. आणि मला हे खूप छान वाटलं की यार खूप लोक इंटरेस्ट घेऊन ते ऐकत होते, शिकत होते. इव्हन तुम्ही बोलताना एकमेकडे बोट दाखवते बघ. सो दॅट्स सो इम्पॉर्टंट की आपली मराठी कम्युनिटी, महाराष्ट्रीयन कम्युनिटी अशा गोष्टी, फायनान्स, हाऊसहोल्डचा फायनान्स, देशाचा फायनान्स, हे असं येऊन आपण काय म्हणू शकतो कम्युनिकेट करतोय. आणि अल्टिमेटली आपले सगळ्यांना असंच पुढं जायचं आहे आणि सबस्क्राईब तर करायचंच आहे मॅमच्या चॅनलला. एकच मध्ये फक्त बोलू, जसं आत्ताचं जे कॉन्व्हर्सेशन झालं ना त्याच्यात आपणच जेव्हा एक जसं तू म्हणला ना कम्फर्ट झोनमधनं बाहेर जाऊन जेव्हा गोष्टी करायला लागतो तेव्हा एक मराठी माणूस म्हणल्यावर स्टॉक मार्केट नको रे बाबा, आणि गुजराती मारवाडी लोक स्टॉक मार्केट म्हणल्यावर एकदम लगेच सगळे करतात. आणि एक माझ्यासाठी इतकी मोठी अचीवमेंट म्हणता येईल की एक गुजराती आई वडील मला येऊन भेटले आणि ते म्हणले हमारा छोकरा आपका चॅनल देखने के बाद स्टॉक मार्केट में इन्व्हेस्ट करने लगा. म्हणलं हे गुजराती फॅमिली मराठी मुलीला हे सांगते. सो हे कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन, आमच्या घरी कोणी माझे आई वडील कोणी स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवत नव्हते. कम्फर्ट झोनच्या बाहेर या, स्किल सेट्स डेव्हलप करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. परफेक्ट. आणि एक स्किल्स बद्दल बोलल्या तुम्ही, सांगतो 2 स्किल्स मास्टर करा. मी स्वतः बघितलं, मी खूप इम्पेशंट व्यक्ती होतो आणि इम्पेशंट व्यक्तीसोबत एक गोष्ट होती, तुम्ही हातपाय मारता काय मिळत नाही, जेव्हा होप सोडता सगळं मिळतं. खरं. पेशन्स खूप महत्त्वाचा आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं स्किल सेट आहे एक्सपेरिमेंटेशन. जेवढं करायचं जेवढं जास्त घडणार तेवढं एखादी गोष्ट सापडणार, त्यात तुम्ही मास्टर करणारच 101%. ठीक आहे. सगळ्यांनी खूप छान प्रश्न विचारले, खूप छान एन्जॉय केला पॉडकास्ट. थँक्यू सो मच. खूप जोरदार टाळी होऊन जाऊन द्या रचना मॅमसाठी. थँक्यू. मजा आली. धन्यवाद. यानंतर मी सौरभ भोसले सरांना विनंती करते की त्यांनी CA रचना रानडे मॅडम यांचा सत्कार करावा.